सॉरी 6th स्टँडर्ड. ओके ओके, चालेल. तरी पण जाणून घ्यायला हरकत नाही. ऍक्च्युली उद्देश होता तो 9वी 10वी 11वी 12वी साठी होता, पण चालेल. मेकॅट्रॉनिक्स बद्दल लहान वयात सुद्धा जाणून घ्यायला काय नाही हरकत नाहीये. तर आपण चालू करूया. मेकॅट्रॉनिक्स फील्ड बद्दल कोणी ऐकलंय का? कोणी ऐकलंय काय? हो सर. नाही सर. काय ऐकलं? काय ऐकलंय? मेकॅट्रॉनिक्स म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलची एक सेपरेट ब्रांच केली आहे, दोघांचं एकत्र करून. एकत्र करू. अशी का गरज पडली कोणाला माहित आहे? का गरज पडली अशी? का गरज लागली? नवीन टेक्नॉलॉजीमुळे. नवीन आताचे लागणारे आपण AI याच्यावर टेक्नॉलॉजी. discussion करणार आहोत, पण तुम्हाला काय माहित आहे ते मी बघत होतो. ओके, चला मी तुम्हाला याच्याबद्दल मेकॅट्रॉनिक्स वर बोलण्या अगोदर काही फोटो दाखवतो. ओके, असा फोटो तुम्ही केव्हा बघितलाय? तुम्ही बघितला का? नाही. नाही बघितला. चित्रामध्ये पण नाही बघितला? हॅलो, हो, चित्रात बघितलं. चित्रात बघितला. केव्हाच्या काळातला असेल असं तुम्हाला वाटतं? केव्हाच्या असेल? 1800 किंवा 1900. 1900 1800 वगैरे आपल्याला माहित पण नाही, पण जुना आहे. लक्षात आहे. पण असं जर तुम्ही बाजारात आता घेऊन गेला तर काय होणार? बाजारात घोडागाडीने जायचं, आपल्याला कुठेतरी जायचं, एका गावात दुसऱ्या गावात जायचंय, घोड्या गाडीतनं जायचं. काय म्हणणार लोक? त्याच्यापेक्षा गाडी वापरतील. हा, त्याच्यापेक्षा गाडी वापरतील लोक. नाही पण लोक काय म्हणणार? शहाणा म्हणणार का वेडा म्हणणार? अति शहाणा म्हणणार काय वेडा म्हणणार? वेडा. वेडा म्हणणार. ओके, तर हे जुन्या काळात अशा प्रकारे वापरलं होतं. मग त्याच्यामध्ये आणि काहीतरी बदल झाला आणि अशा प्रकारच्या गाड्या आल्या. मी एक इंग्लंड मधली गाडी एक केलेली आहे. तेव्हा अशा प्रकारच्या गाड्या जिथे वापरल्या जातात ना, तिथे त्याने काय सांगितलेले कंडिशन घातलेले, हे गाड्या तुम्ही वापरायच्या पण 4 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त स्पीड नाही करायचं. 4 किलोमीटर पर आवर म्हणजे तुम्हाला काय समजलं? काय करायचं? हॅलो, 4 किलोमीटर पर आवर म्हणजे काय झालं सांगा? एका तासामध्ये त्याचं स्पीड 4 किलोमीटर असायला पाहिजे. एक गाव समजा 2 गावातलं अंतर 15 किलोमीटर असेल तर जायला आपल्याला बघा 4 त्रिक 12 3 तास लागणार असते. त्याच्यावर स्पीड न्यायचं नाही. अशा प्रकारची एक त्यांनी कंडिशन तेव्हा घातलेली. 4 आणि तिथे पोलीस वगैरे असेल पकडायची, त्याच्यावर आपल्याला स्पीड जाता येत नाही. आता जर आपण अशा गाड्यातने गेलो तर आपल्याला काय काढलं जाणार? वेड्यात काढलं जाणार. ओके, नंतर आणि त्याच्यामध्ये बदल झाला. अशा प्रकारचे काहीतरी आले. ओके, ट्रॅक वगैरे होते ते आले आणि त्याच्यानंतर आता जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात झालेली आहे. असं काय तुम्ही बघितलंय? किंवा अनेक दाखवतो तुम्हाला चित्र. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? सेल्फ ड्रायव्हिंग कार. सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे काय असेल बाबा? ती ह्युमन नाही तर रोबोट. ऑटो पायलट. ऑटो चालते ते. विस्ताराने कोण सांगेल मला? तिथे तुम्हाला कोणतरी मुलगा काय मुलगी बसली होते, ती काहीतरी बुक वाचते आणि गाडी पुढे जाते. ती ऑटोमॅटिकली चालवते. ती चालवते का गाडी? ती नाही सर. नाही. मग ती काय होते सांगा? पुढे जाते पण चालते गाडी विदाउट. त्याला आपण ड्रायव्हरलेस कार म्हणतो. आणि अशा प्रकारच्या कार काही देशामध्ये काही शहरामध्ये वापरायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण नाही, सगळ्या देशामध्ये सगळे अशा प्रकारच्या वापरायला सुरू झालेलं नाही, कारण टेक्नॉलॉजी काय होते डेव्हलप झालेली आहे की पटकन काय करता येत नाही, आपल्याला वापरता येत नाही. तर त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला त्या प्रकारे बनवावं लागतं. ओके, तर काही देशामध्ये काय झालेलं आहे, काही शहरामध्ये किंवा काही मार्गावर आपल्याला काय करता येतं, अशा प्रकारच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरते तुम्हाला माहित आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मला पहिल्यांदा सांगा, ही गाडी कोण बनवू शकतो ते पहिल्यांदा सांगा. मेकॅनिकल इंजिनियर बनवणार, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर बनवणार, इलेक्ट्रिकल इंजिनियर बनवणार, कॉम्प्युटर इंजिनियर बनवणार, कोण बनवू शकतो अशा प्रकारची गाडी? सर सगळ्यांची जरूरच लागणार. सगळ्यांची गरज. सर तिघांचं एक कॉम्बिनेशन.
सगळ्यांचं कॉम्बिनेशन लागणार. ओके, म्हणजे जनरली काय होते बघा, एखादी जर मला गोष्ट बनवायची आहे, कारच बनवायची आली, तर मला काय करावे लागणार, वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी स्किल असलेले मनुष्य मला काय करावे लागणार, कामावर ठेवावे लागणार. बरोबर आहे ना? पण असं काहीतरी झालं समजा, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जास्त एक्सपर्ट लोकांची आपल्याला गरज नाही, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे, एखादी वस्तू बनवताना सगळ्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तिथे एक्सपर्ट असणारच, डेफिनेटली असणार आहे, पण जेणेकरून प्रत्येक वेळी आपल्याला समजा एखादं मी काय करतोय, सिव्हिलचं काम करतोय, घर बांधणीचं काम करतोय, तर त्या ठिकाणी मला काय करायला पाहिजे, थोडकं मेकॅनिकलचं माहिती असेल किंवा आणि दुसऱ्या ह्याचं इलेक्ट्रिकलचं माहित असेल, तर मला नाही असं करावं लागणार की दुसऱ्या मनुष्यावर मला काय राहावं लागणार नाही, डिपेंड राहावं लागणार नाही. छोटी छोटी कामं आहेत समजा, तर त्याच्यावर मला काय करावं लागणार नाही, मोठ्या दुसऱ्या फील्ड मधल्या माणसावर डिपेंड राहावं लागणार नाही. ओके, म्हणजे ह्याच्यासाठी काय झालंय बघा, तर असा एक हे पुढे आला की आपण काय करूया, की सगळी फील्ड आहे त्याच्यामधले जे जे महत्वाचं आहे, जे जे युजफुल आहे, ते आपण एकत्र करूया आणि त्याच्यापासून एक नवीन काय बनवूया, क्षेत्र बनवूया. म्हणजे जनरली काय होईल सांगा, की मेकॅनिकल इंजिनियर एक घ्या, इलेक्ट्रिकल इंजिनियर घ्या, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर घ्या, असे वेगवेगळे हे घेण्यापेक्षा आपण काय करूया, तर 2 मिनिट, आय विल कॉल यू डॉक्टर. तर अशा प्रकारे आपण काय करूया, समजा सगळ्यांचं ज्ञान त्यांना देऊया आणि जनरली आपण काय करूया, आपल्या कंपनीसाठी उपयोगी पडणारी माणसं काय करूया, निवडूया. जो काय करू शकेल सांगा, इलेक्ट्रिकलचं पण काम करू शकेल, इलेक्ट्रॉनिक्सचं पण त्याला नॉलेज असणार आहे, कॉम्प्युटर कोडिंगचं पण नॉलेज असणार आहे, अशी वेगवेगळी नॉलेज त्याला काय असणार आहे. अशा प्रकारचे नवीन फील्ड काय झालेलं, डेव्हलप झालेलं आहे आणि त्यालाच आपण मेकॅट्रॉनिक्स म्हणतो. आता मेकॅट्रॉनिक्स मध्ये जर बघितलं तर तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक शब्द दिसतात, पण तेवढेच त्याच्यामध्ये अंतर्भाव नाही आहे. तर त्याच्यामध्ये काय केलंय, मेकॅट्रॉनिक्स हे नवीन क्षेत्र बनवलंय. त्याच्यामध्ये काय केलंय, तर त्यांनी सेन्सर म्हणजे वेगवेगळ्या मेकॅनिकल असतं, इलेक्ट्रॉनिक असतात, इलेक्ट्रिकल असतात, सॉफ्टवेअर असतात, अशा वेगवेगळ्या बद्दल काय दिली जाते, माहिती दिली जाते. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं सांगा, समजा एखादं काहीतरी वस्तू बनवायचं, हे नॉलेज माझ्याकडे आहे समजा, तर मी आणि मला 4 माणसं मदतीला लागायची गरज नाही. मी काय करणार, ते काय सांगणार, एकत्रच करणार. आता काही काही विद्यार्थी बघा प्रोजेक्ट बनवतात, त्यांना अनुभव आला असेल की एखादं मॉडेल आपल्याला कुठल्या तरी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, तर एकाच विषयाचं नॉलेज असून चालणार नाहीये. समजा आपल्याला काय करायचं, एखादं मॉडेल बनवायचं आहे आणि त्या मॉडेलमध्ये आपल्याला मेकॅनिकल पार्ट्स आहेत, इलेक्ट्रिकल आहे, सॉफ्टवेअर पण लागतंय. मग आपल्याला काय करावं लागतं, आपल्याकडे तर अशी माणसं नसतात की बाबा एक माझा मित्र आहे त्याला मेकॅनिकलचं नॉलेज आहे, त्याला इलेक्ट्रिकल, तुम्हाला काय करावं लागतं, ते सगळं नॉलेज काय करावं लागतं, घ्यावं लागतं. आणि तेव्हाच तुम्ही काय करू शकता, ते मॉडेल बनवू शकता. नाहीतर त्या फील्डमध्ये कोण आहे त्याची तुम्हाला मदत घ्यावी, ते शोधावं लागेल. पण तेच जर नॉलेज तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही ते संपादित केलं, तुम्ही मिळवलं, डेफिनेटली दुसऱ्याची आपल्याला गरज लागणार नाही. आणि त्याच्यासाठीच आपल्याला काय केलंय, मेकॅट्रॉनिक्स हे फील्ड काय झालेलं आहे, नवीन आलेलं आहे. नवीन म्हणजे मी म्हणतो की भारतामध्ये तर ह्या 2-3 वर्षातच मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे. तर जर्मनीमध्ये हे मोठ्या प्रमाणात शिकवलं जातं, आधीपासून आहे, बऱ्याच आधीपासून आहे. आणि तिथे भयानक मेकॅट्रॉनिक्सला काय आहे सांगा, बऱ्यापैकी स्कोप त्याच्यामध्ये आहे. आता जनरली दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आता कोडिंग शिवाय होत नाही. कुठलीही गोष्ट, कुठलंही क्षेत्र आता बाहेर राहिलेलं नाहीये. त्यामुळे मेकॅट्रॉनिक्स करणार तेव्हा तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये पण काय करावं लागणार, काम करावं लागणार. आणि सॉफ्टवेअर हे काय झालेलं आहे सांगा, नॉर्मल झालेले आहे. त्यामुळे आम्ही असा अनुभव घेतोय की ग्रामीण भागातली मुलं याबद्दल अनभिज्ञ आहेत. आता जर ज्या ज्या ठिकाणी कॉलेजमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मेकॅट्रॉनिक्स हा सब्जेक्ट चालू झालेला आहे, त्या ठिकाणी जर बघितलं तर मॅक्झिमम लोक शहरातली असतात, पुणे मेट्रो सिटी मधलेच काय असतात. कारण त्यांच्यामध्ये जेवढं अवेअरनेस झालेलं आहे, तेवढा आपल्या भागातील कोकणातील म्हणा किंवा ग्रामीण भागातील लोकांमध्ये काय झालं ना, अजून झालेलं नाही. आणि ती कॉलेजेस सुद्धा लिमिटेड आहे. मी तर गेल्या वर्षी असा अनुभव घेतला की त्याच्यामधल्या जागा पण शिल्लक राहत आहे. आणि दुसरा एक तुम्हाला अनुभव सांगतो, हल्लीच माझ्याकडे काय झालेला आहे, जो मेकॅनिकल इंजिनियर झालेला, डिग्री घेतलेली, तो माझ्याकडे आलेला. मी सहज विचारलं, एक त्याला कुठल्या तरी परीक्षेला बसायचे, तो सहज बोलता बोलता मी म्हणालाय एका परीक्षेला बसतोय आणि त्या परीक्षेला बसून मला काय मिळेल, जॉब मिळेल असं मला वाटतं, मेकॅनिकल इंजिनियर. त्याने कुठल्या परीक्षेला बसत होता, तर तो एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोर्ससाठी सिलेक्ट होता.
त्या कोर्सला तो काय करत होता, बसत होता, त्याची एक्झाम तो देत होता. मी त्याला विचारलं की बाबा तू क्षेत्र तुझं मेकॅनिकल आहे आणि तू टोटली चेंज का करतो, तर तो काय म्हणतोय की आता सॉफ्टवेअरला भयानक डिमांड आहे. म्हटलं हे तुला अगोदर नाही समजलेलं की बाबा मेकॅनिकलला मी का जातो, कशाला, किती त्याच्यामध्ये किती हे आहे, इंटरेस्ट आहे, तर ते तुम्ही बघायला, म्हणजे मला किती इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये किती स्कोप आहे. कारण काही वर्षापूर्वी डेफिनेटली मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जाणं म्हणजे काय होतं, झटपट आपल्याला हे मिळणं. पण आपण काय करतोय बघा, माझा मित्र मेकॅनिकलला गेला, मी पण मेकॅनिकलला जातो. माझा मित्र इलेक्ट्रॉनिक्सला झाला, मी एक इलेक्ट्रॉनिक जातो. इथे हे बघितलं जात नाही की तुम्हाला कशाची आवड आहे. त्यामुळे काय होते बघा, 4 वर्षानंतर आपला वेळ तर जातोच, पण महत्वाची गोष्ट, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला जर आपण गव्हर्नमेंटमध्ये नाही मिळालं तर माझ्या माहितीप्रमाणे 6 ते 7 लाख आपले त्याच्यामध्ये जातात आणि हे आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे आमचा असा अवेअरनेस, युरेका एज्युकेशन अशा प्रकारचा अवेअरनेस करायचा प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांनी सगळी फील्ड बघावी आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठे आवड आहे किंवा भविष्यामध्ये काय होऊ शकेल. नुसता त्याच्यामध्ये पॅकेज किती मिळतं हे महत्वाचं नाहीये, तर त्याच्यामध्ये मला आनंद मिळेल का, किंवा त्याच्यापासून मला काय मिळेल सांगा, फ्युचरमध्ये माझ्या आवड आहे आणि त्याच्यामध्ये माझं करिअर चांगलं होईल का, हे बघणं महत्वाचं आहे. पण आम्ही बघतोय, माझा मित्र मेकॅनिकलला गेला, माझा मित्र एका इलेक्ट्रॉनिक्सला गेला, तर मी काय करतोय, त्या साईडला जातोय. त्यामुळे आमचा असा प्रयत्न आहे की प्रत्येक क्षेत्राबद्दल आम्ही काय करतोय, माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी आमच्या आमच्या ग्रुपमधली काही मुलं आता मे महिन्यामध्ये 26-27 तारीखला, 27-28 तारीखला IIT पवईला भेट देत आहे आणि तिथे त्यांना वेगवेगळी क्षेत्र देणार. 20 मुलं आम्ही निवडलेली आहेत आणि जी 9वी-10वीतली आहे, टॅलेंटेड आहे, त्यांना फील्ड मिळावी. दुसरं आम्ही काय करतोय बघा, की आयसरला घेऊन जातोय, पुणा किंवा त्रिवेंद्रम. आयसर आहे, प्युअर सायन्स मध्ये तुम्हाला जायचं आहे, तर तिथे पण तुम्ही काय करू शकता, हे घेऊ शकता. हे मेकॅट्रॉनिक्स बद्दल थोडंसं मी अवांतर बोलतोय, तुम्ही आता तुमच्याकडे वेळ आहे बघा. कारण बहुतेक मुलं ही काय सांगा, 8वी 9वी 10वी 10वी 11वी 12वीतली आहे. 12वीतल्यांना थोडा कमी वेळ आहे, पण 10वीतल्यांना अजून वेळ आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, वेगवेगळ्या फील्ड बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आमचा प्रयत्न आहे प्रत्येक, म्हणजे काही 15 दिवसांनी किंवा महिन्याने एक एक लेक्चर आम्ही असं अरेंज करत असतो, ज्याच्यामध्ये जे जे काय माहितगार आहेत ते आम्ही बोलवत असतो. तर आज मी मेकॅट्रॉनिक्स बद्दल थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय की मेकॅट्रॉनिक्स हे बेस्ट फील्ड आहे. पण बेस्ट फील्ड मी सांगतो म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये जायचं का, नाहीये. तर पहिल्यांदा तुम्ही फाइंड आउट करा, मला याच्यामध्ये आवड आहे का, आणि आवड आहे ती बघण्यासाठी काय करायचं, काय करावं लागेल, तर त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. बाबा मला इंटरेस्ट आहे का. आणि मी सांगतो की याच्यामध्ये भयानक स्कोप आहे. कारण याच्यावर काय डिपेंड आहे बघा, सगळं रोबोटिक्स फील्ड याच्यावर डिपेंड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फील्ड याच्यावर डिपेंड आहे, डेटा सायन्स सुद्धा त्याच्यावर काही प्रमाणात काय डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, मेकॅट्रॉनिक्स केल्यावर मेकॅनिकल म्हणून तुम्हाला मेकॅनिकल जी फील्ड, मेकॅनिकल इंजिनियर होतात त्यांना जी जॉब मिळतात ते तुम्हाला मिळू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांना मिळतात जॉब, ते तुम्हाला मिळू शकतात. किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता. जनरली असं नाही की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तुम्हाला जॉब मिळणार नाही. इथे तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत आणि इथे तुम्हाला 4 वर्षामध्ये महत्वाचं म्हणजे काय असणार सांगा, की तुम्हाला या 4 वर्षामध्ये वेगवेगळ्या फील्ड बद्दल माहिती मिळणार आहे. आणि त्यामुळे म्हणजे तुम्ही जर डिप्लोमा करणार असाल तर 3 वर्षामध्ये. मी तर काही विद्यार्थ्यांना मी असा पण सजेस्ट करतोय की आता बघा, एज्युकेशन हा मोठा बिझनेस झालेला आहे. त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, एज्युकेशन हा मोठा बिझनेस झालेला आहे आणि एवढी ऍडव्हर्टाईज केली जाते, इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, खूप याच्याबद्दल काय केली जाते, मोठी ऍडव्हर्टाईज केली जाते. आणि पालक काय होते सांगा, पालकांचे हे काय होते सांगा, मी माझ्या मुलासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. तुम्ही करा पैसे खर्च, पण असं करू नका की त्याचं योग्य त्याने क्षेत्र तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा. कारण एवढे ऍडव्हर्टाईज होते की दुसऱ्याचा मुलगा तिथे गेलं की मला पण वाटतं माझ्या मुलासाठी मी पण खर्च करायला पाहिजे आणि त्याला तिकडे घातलाय. पण इथे आपण काय बघत नाही, त्या मुलाची आवड बघत नाहीये. मग तसं आपल्याला करायचं नाहीये. तर त्याच्यासाठी मला वाटतं की मेकॅट्रॉनिक्स हा बेस्ट पर्याय आहे. तुम्ही काय करू शकता बघा, 10वीत असताना काही विद्यार्थ्यांना बघा 11वी-12वी मध्ये आपल्याला तेवढे मार्क्स नाही मिळत. मग आपण काय करतोय बघा, सीईटी देऊन प्रायव्हेट मध्ये जातोय आणि प्रायव्हेट मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला तर आपली फी बऱ्यापैकी जाते. मी मिनिमम तर माझ्या माहितीप्रमाणे 6 लाख तरी आपली जाते. मग त्याच्यापेक्षा जास्त पण जाऊ शकते. मग त्याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन आपल्याकडे कसा अवेलेबल झाला की 10वी नंतर मुलांना काय करा, डिप्लोमाला घालायचं. डिप्लोमाला झालं की काय होते सांगा,
3 वर्षामध्ये टेक्निकल नॉलेज मिळतं. आणि आपण जर विचार केला की 11वी-12वी मध्ये जे नॉलेज मिळतं त्याच्यापेक्षा मला इथे प्रॅक्टिकली थोड्याफार प्रमाणात बेस्ट नॉलेज मिळतं. आणि जर मुलांची इच्छा असेल तर ते 3 वर्ष डिप्लोमा करून काय करू शकतात, डिग्रीला पण जाऊ शकतात. त्यामुळे 11वी-12वी मध्ये संपूर्ण घरामध्ये जे टेन्शन वातावरण असतं, कारण माझ्या मुलाला 12वी मध्ये चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, जेई किंवा सीईटी किंवा नीट मध्ये चांगले मार्क्स मिळाले तरच आपल्याला काय होऊ शकतं, पुढे मिळू शकतं. मग त्याच्यापेक्षा माझ्या मते तर 10वी नंतर डिप्लोमा करा. मेकॅट्रॉनिक्स जर तुम्हाला फील्ड आवडत असेल मेकॅट्रॉनिक्स करा आणि त्याच्यानंतर डिग्री करा. हे बेस्ट ऑप्शन सगळ्यांसाठी काय समजा अवेलेबल आहे. त्यामुळे मेकॅट्रॉनिक्स म्हणजे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काय आलंय, रोबोटिक्स फील्ड आणि भविष्यामध्ये कशाला, आता तर मोठ्या प्रमाणात रोबोटिक्स वर एक झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतोय की गोवा गव्हर्नमेंटने तर असं केलं, मी बहुतेक माझ्या ग्रुपवर टाकलेलं आहे. काल मी मीटिंग अटेंड केली, त्यांचं वर्कशॉप होतं, शिक्षकांना ते ट्रेनिंग देत आहे आणि त्यांनी ठरवलंय की 6वी पासून काय करायचं, मुलांना रोबोटिक्स आणि कोडिंग बद्दल काय द्यायचं, प्रशिक्षण द्यायचं आहे. पण आपला महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यामुळे शासनाला सगळ्या शाळेमध्ये हे कोड ऍक्च्युली व्हायला पाहिजे, कुठेतरी काय व्हायला पाहिजे, चालू व्हायला पाहिजे. पण शक्य होईल असं मला नाही वाटत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जर इंटरेस्ट असेल तर काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला विचार करावा लागेल. लक्षात आहे. मेकॅट्रॉनिक्स वर मी अनेक लेक्चर घेतोय, कारण आपल्या अनेक ह्याच्या फील्ड मधले एक्सपर्ट आपल्याला काय करतायत, त्यांच्या दिवसप्रमाणे बहुतेक 10 ते 15 दिवसामध्ये आपला दुसरा लेक्चर होणार आहे. इथे मी फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज देतोय. आणि मेकॅट्रॉनिक्स फील्ड मधला एक माणूस आहे, त्याने मला सांगितलं की शक्य झालं तर आपण काय करतो, एक लेक्चर आपल्याला असं एक लेक्चर होणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय जाणून घेऊया, तुमचे काय आणि ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला काय पाहिजे. मेकॅट्रॉनिक्स बद्दल फ्रीली बोला, कारण कुठलेही काय क्षेत्र निवडायच्या अगोदर त्याच्यावर आपल्याला काय करावं लागेल, सगळी माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ते क्षेत्र निवडावं लागेल. तुम्हाला काय पाहिजे आणि माहिती. हॅलो हॅलो हा बोला. हॅलो हा बोला ना. सर याची जी मेकॅट्रॉनिक्सचा डिप्लोमा आहे का? डिप्लोमा अवेलेबल आहे. डिप्लोमा जास्त ठिकाणी अवेलेबल नाही आहे. पहिली गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट ऑफ रत्नागिरीला तर अवेलेबल झालेला आहे. गेल्या वर्षी यंदापासूनच बहुतेक चालू झालाय त्यांचा, पहिली बॅच आहे. इव्हन डिग्री पण चालू झालेली आहे आणि यंदापासून ती चालू होते डिग्री. डिप्लोमाचे कॉलेजेस कुठे ते फक्त कळेल का? रत्नागिरीला एक कॉलेज आहे आणि जर तुम्ही नेटवर घातलं ना, तुम्ही कुठे राहता सांगा? नाशिक. नाशिकला. हॅलो सर. पण असेल तुम्ही जनरली जर तुम्ही MSBTच्या वेबसाईटवर गेला ना, तर तिथे तुम्हाला सगळ्या इन्स्टिट्यूट दिसतात डिप्लोमाच्या. ओके ओके. आणि हॅलो सर. हा बोला. सर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला मेकॅट्रॉनिक्स ब्रांचलाच आहे. ओके ओके, म्हणजे नाशिकला आहे, अवेलेबल आहे. मला एक सांग, तुमच्यामध्ये किती जागा आहेत तिथे नाशिकला? सर 35 ची बॅच आहे सर आमची. आणि 35 स्टुडंट्सची. त्यापैकी किती झाले हे प्रवेश, किती जणांनी घेतला? 35 आहे सर. भरली, पूर्ण भरली. वा, चांगली गोष्ट. 35. चांगली गोष्ट आहे. पण माझ्या बघण्यात असं काही ठिकाणी आलंय की त्यांची 60ची बॅच असते, तिथे 30 पण विद्यार्थी नाहीये. आणि काय सर होतं, आमची 35 ची बॅच आहे. हा हा, ओके ओके, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. हे फर्स्ट इयर आहे का तुला? हो सर, फर्स्ट इयर आहे आणि पहिल्याच वेळेस आहे सर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक मध्ये. ओके. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला झालंय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरीला जाणार आणि मला बघावं लागेल कुठे कुठे चालू झालंय ते. पण बहुतेक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आता ते काय करतायत सांगा, या प्रकारचे करतायत. आणि रत्नागिरीला तर पुणे मुंबईची जास्त करून मुलं भरलेली आहे आपल्या. हॅलो इथं महाडिक सर आहेत प्रेझेंट, पॉलिटेक्निक मालवणच्या कॉलेज. ओके ओके, सरांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी पण मेकॅट्रॉनिक्सचा विचार करायला हरकत नाही. महाडिक सर. नमस्कार सर. हॅलो. सर नमस्कार. आहे सर मी. हा. आपल्याकडे नाशिकला चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी कन्व्हर्जन चालू आहे. इलेक्ट्रॉनिक्स ज्या ब्रँचेस आहेत त्यांना मेकॅट्रॉनिक्स मध्ये कन्वर्ट करण्याचं काम चालू आहे. ओके ओके. त्याची डिटेलची लिस्ट तयार करून मी तुम्हाला पाठवतो. मग या विद्यार्थ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा. कारण मला तर वाटतंय की याला बऱ्यापैकी महत्व प्राप्त झालेलं आहे. बऱ्यापैकी. तुमचं मत आहे याच्या बाबतीत? नाही, आहे महत्व आहे. कारण आता म्हणजे इंजिनियर म्हटलं की तो मल्टी डिसिप्लिनरी पाहिजे, इंटर डिसिप्लिनरी नॉलेज त्याला पाहिजे. बरोबर. आणि मग ते ह्या मेकॅट्रॉनिक्स मध्ये त्याला मिळतं. ओके ओके, चालेल चालेल. तुम्ही मला लिस्ट नक्की पाठवा, म्हणजे आपलं विद्यार्थ्यांपर्यंत इथे आता आपल्याकडे डिग्री
SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला पण मेकाट्रॉनिक्स या वर्षीपासून चालू केलंय. आणि या वर्षीपासून रत्नागिरी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज चालू होते बघा, त्याच्यामध्ये त्यांनी मेकॅट्रॉनिक्स झालंय, त्यांनी पण केलंय. SSPM कणकवलीने पण इथे चालू केलाय. ओके, माहिती आहे मला. हे गेल्या वर्षीपासून झालंय बहुतेक, पण यंदापासून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंगने रत्नागिरीने केलंय चालू. हो. चालू केलं होतंय. ते सुद्धा एक मुलांसाठी काय चांगली हे आहे बघा, कारण बहुतेक हो. मुलं काय करतात, मेकॅनिकल कॉम्प्युटर वगैरे जायला बघतात. मला वाटतं त्याच्यापेक्षा मेकॅट्रॉनिक्स हे चांगली करावं. ब्रँच. हा, मी बहुतेक मुलांना तेच सांगत असतो की जे काय चांगलं आहे ते त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. कारण असे अनुभव येतात की मुलं काय करतात, डिग्री करतात आणि नंतर त्यांचा विचार जातो की मला हे नाही जमत आहे, पण डिग्री तर माझ्याकडे आहे, म्हणून फील्ड टोटली बदलतात. मग आपण काय म्हणतो की ही 4 वर्ष तर वाया गेलीच, माझा पैसा पण वाया गेला. मग जर आपण एखाद्या फील्ड जर इंजिनिअरिंग मध्ये केलेल्या फील्ड मध्ये जर काम करणार नसू तर त्याचा काय फायदा. असा पण अनुभव आहे तुम्हाला तर इंजिनिअरिंग मधले कितीतरी लोक बँकेमध्ये काम करतात मॅनेजर म्हणून, म्हणजे त्यांची डिसिजन ही चुकीची होती असं आपण, मग त्यांना इंजिनिअरिंग व्हायची गरजच नव्हती. मला वाटतं ते BA BCom जाऊन सुद्धा याची बँकिंग एक्झाम देऊन सुद्धा ते जाऊ शकले असते असं मला तरी वाटतं. त्यामुळे जेव्हा आपण इंजिनिअरिंग निवडतो तेव्हा असं आपल्या असायला पाहिजे की बाबा याच फील्डमध्ये मी काहीतरी करणार. ओके, चालेल. आणि कुणाला काय विचारायचं आहे का? हॅलो सर याचं पॅकेज किती असतं? दोन मिनिट ना. मेन एक लक्षात घ्यायचं, पॅकेज साठी कोर्स करायचा नाहीये. पॅकेज कसं करतं, समजा एखादं एक केलं, डिप्लोमा केला किंवा डिग्री केली आणि माझ्यावर दुसऱ्याने डिग्री केली, सेम डिग्री केली, समजा एखाद्या सब्जेक्टमध्ये डिग्री केली, मी मेकॅट्रॉनिक्स केलं, दुसऱ्याने पण मेकॅट्रॉनिक्स केलं. मग आता मला सांगा, मी तुम्हाला म्हटलं की पॅकेज त्याच्यामध्ये 5-6 लाख मिळतं. आता 5-6 लाख मला मिळेल आणि त्याला पण मिळेल, शक्य आहे का? कारण माझ्यामध्ये किती स्किल आहे आणि त्याच्यामध्ये किती स्किल आहे हे महत्वाचं आहे बघा. त्यामुळे इंजिनिअरिंग करताना हा पण दृष्टिकोन आपल्याला असायला पाहिजे की मी त्याच्यामधलं नॉलेज किती मिळणार आहे. आणि तुमच्याकडे नॉलेज असेल ना तर कंपनीने तुम्हाला पॅकेज देण्यापेक्षा आपल्याला त्यांना सांगायला पाहिजे एवढे पैसे देतो तर मी तुझ्या कंपनीमध्ये येतो. आपण कशाला कंपनीसाठी, कंपनी सांगते 5 लाख, नाही माझ्याकडे नॉलेज खूप आहे, तुमचं डिमांड असायला पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो, एखाद्या फील्डमध्ये सध्या डिमांड आहे ते डिमांड पुढच्या मध्ये मिळेल असं नाही, राहीलच असं नाही सांगताय. त्यामुळे पॅकेजचा विचार करून तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ नका. माझ्या बाजूला कोणतरी शेजारी आहे, तो चांगल्या कंपनीमध्ये चांगलं पॅकेज आहे म्हणून मी तिथे गेल्यावर यशस्वी होईन, ही गोष्ट सोडा. त्यामुळे पहिल्यांदाच मी लेक्चरच्या पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, तुमची आवड कशामध्ये आहे ती फाइंड आउट करा. मी सांगतो किंवा आई बाबा सांगतो, मामा सांगतो म्हणून मी आपण काय करायचं नाही, त्या फील्डमध्ये जायचं नाही. आणि कोणाला तरी क्वेश्चन विचारायचा होता? पांगम सर, मी महाडिक सर बोलतोय. हा, बोला ना. आता आमची ऑलरेडी जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स घेतलंय सध्या किंवा ज्याने मेकॅनिकल घेतलाय, तर अशा विद्यार्थ्यांना आपण ऍडिशनल कोर्सेस असे काही डिझाईन करून थोडस म्हणजे त्यांना थोडीफार फी आकारून असं काय करू शकतो का की त्यांना मेकॅट्रॉनिक्स मधलं थोडं बेसिक्स जर आपण दिले तर जेव्हा आमच्याकडे कंपन्या वगैरे येतात थर्ड इयरला म्हणजे प्लेसमेंटसाठी वगैरे, तर त्यांना त्याची मदत होऊ शकते. ओके, तसं आपल्याला नक्की करता येईल. लक्षात असं काय होतं सर, आमची मुलं ही गव्हर्नमेंट मधली असल्यामुळे म्हणजे येणारी असल्यामुळे तशी गरीब परिस्थितीतून असते, तर मग आपल्याला तसं फीज वगैरे थोड्या लिमिटेड ठेवून असं करावं लागेल. ओके, तसं काय करता येतं का आपण सर, विचार करूया. त्याच्यासाठी काय करतोय बघा, एक मी तुम्हाला हल्लीचा तुमचा विचार चाललाय. आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलोय तिथे आम्ही 5-6 जण काय झालो, एकत्र आलोय, एका फील्ड मध्ये येतोय आणि आम्हाला माहिती आहे की मेकॅट्रॉनिक्स हे एक चांगलं फील्ड आहे. त्यामुळे मुलांना काय मिळायला पाहिजे की त्याच्याबद्दल नॉलेज मिळायला पाहिजे. मग आमचा असा आम्ही प्रयत्न चालू केलेला आहे की आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो तिथे जर समजा आपण सगळं हे काय दिलं सांगा, मटेरियल दिलं आणि शिक्षकांना रिक्वेस्ट केली, किंवा आमचा दुसरा एक प्लॅनिंग चालू आहे की 11वी-12वीच्या मुलांना आम्ही काय करायचं, फ्रीमध्ये शिकवायचं आणि त्यांना सांगायचं तुमचा 1-2 तास मुलांना शिकवण्यासाठी द्या. त्याचा फायदा काय होणार सांगा, जे शिकवणार त्यांचं पण परफेक्ट होणार आहे आणि मुलांना फ्रीमध्ये मिळणार आहे मेकॅट्रॉनिक. कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, गोवा गव्हर्नमेंट 6वी पासून चालू केलेलं आहे आणि ते काय करतायत, रोबोटिक्स हे वगैरे ट्रेनिंग चालू केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जर कॉलेजमध्ये इच्छुक असेल ना तर मी सांगतो की युरेका एज्युकेशनला फक्त तुम्ही काय द्या, खर्च आहे तेवढा द्या. आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही आहे की आमचा फायदा त्याच्यातनं काय व्हावा, अशी आमची कुठलीही अपेक्षा नाही आहे.
आपण काय करूया, 2-3 दिवसाचं ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंग हे करूया. आणि बेसिक ट्रेनिंग जर त्यांना आवडलं तर मग ते स्वतःच्या स्वतः काय करायचं, त्यांनी स्वतः म्हणजे 4-5 जण मिळून ते पुढचं हे करू शकतील का, ते आपण नक्की बघूया त्याच्यामध्ये. नक्की मी तुम्हाला चालेल सर, नक्की ओके. नक्की त्याच्यावर आपण विचार करूया 100%. दुसरा एक मी तुम्हाला आता विषय आला म्हणून सांगतोय, तर आम्ही लहान लहान मुलांना अशा प्रकारचं मेकॅट्रॉनिक्सचं हे देतोय. तुम्ही आता तुमचं बॅग कुठलं इलेक्ट्रॉनिक्स कुठलं आहे तुमचं हे सर? तुमचा मी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आता मी तुम्हाला सांगतोय की माझ्याकडे एक तिसरीतला वसईचा मुलगा आहे, तिसरीतला वसईचा मुलगा, आणि तो एवढा त्याच्यामध्ये पारंगत झालेला आहे की सेन्सर वगैरे सगळं त्याला काय केलेलं आहे, पाठ झालं. त्याला थेरी विचारली तर नाही येणार, तो प्रॅक्टिकली तुम्हाला खूप काय काय दाखवू शकतो. आता मी जनरली काय करतो बघा, 5वीतल्या विद्यार्थ्याला पुढे मी काय घेत नाही, 5वीच्या पुढच्या विद्यार्थ्याला प्रवेश देतो. पण त्याची आई मला एवढी हे लागली मार्गे की माझ्या मुलाला घ्यात, माझे पैसे वाया गेले तरी चालतील. पण त्याच्या ग्रुपमध्ये ना की 10वी-12वी झालेले पण मुलं आहेत, पण तो ह्या याच्यामध्ये फील्डमध्ये एवढं झालेला आहे की आता जर मी हे सेकंड इयरच्या मेकॅट्रॉनिक्सचा हे काढून बघितला ना, सिलेबस काढून बघितला, तर त्यांना सेकंड इयरला सेन्सर्स वगैरे ॲक्युलेटर्स वगैरे कशामध्ये आहे, सेकंड इयरला आहे. पण ते सेकंड इयर डिप्लोमाला शिकवण्याला जे काय शिकवलं जातं ना, ते आम्ही काय घेतो, लहान मुलांना देतोय. उद्देश आहे की मुलांनी काय करावं, आई वडिलांनी त्याच्यातनं जाणावं की आपला बाबा मुलगा कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याला बाबा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर याच फील्डमध्ये त्याला जाऊ दे, आणि त्याच्यासाठी डिप्लोमा करीपर्यंत त्याला थांबू दे नको. तर त्याच्या अगोदर जे काय प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते घेऊ दे, थेअरी आणि प्रॅक्टिकल, आणि त्याला काय मिळेल, परफेक्ट होण्यास मदत होईल. डिप्लोमा डिग्रीमुळे काय होईल, त्याची मदत होईल. आणि मला वाटतं अशाच प्रकारची पॉलिसी राबवायला आहे. मी फक्त ह्याच्याबद्दल बोलत नाही, प्रत्येक फील्ड बद्दल. तर प्रत्येक फील्ड बद्दल काय व्हायला पाहिजे की लहान वयातच मुलांना जर माहिती मिळाली तर डेफिनेटली याचा फायदा होणार आहे. आता एक आजचं उदाहरण सांगतोय बघा, माझा मुलगा आणि त्याचे 2 फ्रेंड 18 मॅरेथॉनला उतरले. मी त्यांना एक शब्दाचा हेल्प करत नाहीये. त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंग, सध्या ते 8वीत आहे, त्याचा फ्रेंड आहे तो 7वीत आहे. त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये ऑटो ऑक्सी म्हणून एक काय बनवलंय, मॉडेल बनवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कोडिंग एवढं त्याने केलेलं आहे की त्याने सेन्सर वापरलाय, पल्स सेन्सर वापरलाय, किंवा हे काय म्हणतो पायथॉन प्रोग्रामिंग वापरला, आर्डिनो बोर्ड वापरलाय, आणि बेस्ट पैकी ग्रुपवर मी पाठवेन, उद्या किंवा परवा पाठवतो बघा, तुम्ही बघा. तर डिग्री डिप्लोमा वाले करता, डिग्री वाले जे काय प्रोजेक्ट करतात ना, त्या लेवलचे प्रोजेक्ट मुलांनी सुरू केलेले आहे. आणि त्यांना फक्त काय द्या, काही सांगायची गरज नाही, बेसिक नॉलेज घ्या, पुढचं ऑटोमॅटिकली ते शोधून काढतात. आणि मी तर असा अनुभव घेतोय, माझ्यापेक्षा ते नॉलेज, त्यांना नॉलेज अवेलेबल, म्हणजे त्यांना नॉलेज आहे माझ्यापेक्षा. मी कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटायला लागलं, कारण त्यांची काय असं होतंय. आणि इव्हन असं पण झालंय की ते मला शिकू शकतात, एवढे ते तज्ञ झालेले आहे. कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेट, त्यांना एवढी आवड निर्माण झालेली आहे की त्याच्यामध्ये ते, त्यांना जर जेवण नाही दिलं ना तरी ते त्याच्यामध्ये राहतील, एवढे ते ह्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. आणि मला वाटतं की ह्याच फील्डमध्ये असं बनत नाही, तर ज्या ज्या मुलांना फील्ड आवडतं ना, पालकांनी जबरदस्ती काढण्यापेक्षा, पॅकेजचा विचार करण्यापेक्षा, मुलांना कुठल्या फील्डमध्ये आहे ते जाऊ दे. नक्की सांगतो, ते तुम्ही जे पॅकेज अपेक्षित आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज मुलं मिळवणार. ओके, आणि कुणाला काहीतरी बोलायचं बोला. सर, हा कोर्स करण्यासाठी 10वी नंतर काय कसं करायचं, म्हणजे स्टेप काय ह्याचं? 10वी नंतर जनरली काय असतं बघा, तर तुम्हाला फॉर्म भरावे लागतात डिप्लोमासाठी. डिप्लोमा 3 वर्षाचा डिप्लोमा आहे बघा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतात. म्हणजे कुठला तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्सला कुठला पाहिजे, तर ते तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. आणि मेरिट नुसार होतं. प्रायव्हेटमध्ये घेऊ शकता, पण तिथे तुम्हाला फी थोडीशी जास्त असते. त्यामुळे मी प्रिफर करतो की मॅक्सिमम आपण काय करूया, गव्हर्नमेंटकडे, कारण गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी चांगले प्रोफेसर अवेलेबल झालेले आहेत, प्रॅक्टिकल चांगलं मिळत आहे. त्यामुळे आपण नुसतं ऍडव्हर्टाईजवर भरून प्रॅक्टिकल जावा, प्रायव्हेटमध्ये जायला हरकत नाहीये, पण इन्स्टिट्यूट बद्दल माहिती घ्या आणि डेफिनेटली घ्या. म्हणजे पैसा नुसता घालवण्यापेक्षा आपण काय करूया, तर तो पण विचार करूया. त्यामुळे मी मॅक्झिमम लोकांना सांगतोय की गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा कॉम्प्युटर डिप्लोमा त्याच्यासारखाच हा मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा आहे का? सेम आहे. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग पण इन्क्लूड केलेलं आहे. मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकलचा भाग आहे, आणि प्रोग्रामिंग पण आहे. म्हणजे हा कॉम्प्युटर डिप्लोमा सारखाच आहे, म्हणजे फक्त याच्यात रोबोटिक्स शिकवता? असं म्हणणार नाही. कॉम्प्युटर डिप्लोमा मध्ये काय मिळतं, तर कॉम्प्युटर बद्दल संपूर्ण जी काय माहिती मिळते ते कॉम्प्युटर. पण एक लक्षात घ्या, मी समजा कॉम्प्युटर डिप्लोमा केला,
आणि मला कुठलं तरी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे, तर जनरली काय असतं, जे आपण डिव्हाइस आता हे करणार आहे ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असतं. मग त्याच्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बद्दल सुद्धा आपल्याला माहित असेल तर सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स याचा जर आपण मेळ घातला तर ते चांगलं काय होऊ शकतं, बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकतं. त्यामुळे नुसतं सॉफ्टवेअर बघून नाही चालत आहे. हॅलो हा बोला. हा बोला ना. ज्यांचं खरोखर एक कोणतरी बोला, एक इंजिनिअरिंग, कोणतरी बोला. ज्यांना बोला. इंजिनिअरिंगला जायचंय तर त्यांनी असं विचार करायला हरकत नाही की त्यांना आधी तुम्ही तुमचं फील्ड ठरवा, मला कुठचं आवडतं, का आवडतं, पॉलिटेक्निक म्हणजे काय असतं. तर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा करून नंतर डायरेक्टली तुम्हाला सेकंड इयरला, बीईच्या सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते. म्हणजे आता जे जेई, नीट वगैरे जे काय एक्झाम आहेत 11वी-12वीला, त्या तुमच्या टाळता येतात आणि डायरेक्टली तुम्ही त्याच मुलांबरोबर असतात. पण इथं कसं आहे की इथं कॉम्पिटिशन जे असतं, तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज जास्त असतं जेव्हा तुम्ही बीईला सेकंड इयरला जाता त्यावेळी. म्हणजे आता जे 11वी-12वीतनं आलेली मुलं बीईच्या सेकंड इयरला आणि तुम्ही गेलेली मुलं, तर तुमच्याकडे प्रॅक्टिकल थिरॉटिकल पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जास्त असतं. त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप छान मार्क्स मिळू शकतात. मार्क्स म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये चांगले तरबेज होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय तर हा एक मेथड खूप चांगला आहे की तुम्ही 11वी-12वी करण्यापेक्षा डिप्लोमा 3 वर्ष करा. थर्ड इयरला तुम्हाला चांगले मार्क्स असतील, फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन, तुम्ही डिग्री करू शकताय. त्याबद्दल मला वाटतं महाडिक सर जास्त सांगू शकतो. आणि कोणाला तरी काय बोलायचं होतं सर, 2 मिनिट. आणि कोणतरी बोलत होतं, काहीतरी क्वेश्चन विचारत होतं. कोण विचारत होतं? हॅलो सर, कोर्स फी किती आहे? कोर्स फी बद्दल बहुतेक गव्हर्नमेंटमध्ये सर बहुतेक किती आहेत, मॅक्झिमम 10च्या मी आत. डिप्लोमाला आहे. हा मी डिप्लोमाला लेक्चरर आहे. गव्हर्नमेंट कॉलेजची फी जी आहे ती 4,750 रुपये आहे. ओपन साठी, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांच्यासाठी. आणि ओबीसी साठी पण 4,750 आहे वर्षाची फी. एससी आणि एससी एसटी साठी 1,750 रुपये वर्षाची फी आहे. ओके. ठीक आहे. ओके. आणि मी तुम्हाला दुसऱ्या. हा बोला, बोला ना, बोला, बोल. सर, हा जो ट्रेड आहे तो गव्हर्नमेंट आहे का खाजगी का सरकारी आहे? एक लक्षात घ्या, सगळे डिप्लोमा डिग्री हे गव्हर्नमेंट पण आहे आणि खाजगी पण आहे. दोन्ही ठिकाणी अवेलेबल झालेले आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ती लिमिटेड आहे, म्हणजे साधारण जिल्ह्यामध्ये एक किंवा काही जिल्ह्यामध्ये 2 असतील, पण जिल्ह्या लेवलला एक गव्हर्नमेंट कॉलेज पॉलिटेक्निक डिप्लोमा आहेच आहे. लक्षात आहे. प्रायव्हेट किती खूप आहे झालेली आहे, लक्षात आहे. ओके. आणि मी तुम्हाला दुसरा एक अनुभव सांगतो, माझा अनुभव सांगतो. 3 वर्षापूर्वी एक माझ्याकडे मुलगा आलेला, त्याला बी फॉर्मला जायचं होतं. पण मी त्याला काय दिलं, एक लुपिनची तेव्हा एक स्कीम आहे, अजून स्कीम चालू आहे. लुपिन मध्ये काय केलं होतं की तुम्ही शिका आणि डिग्री मिळवा, अशा प्रकारच्या ह्याला मी त्याला काय दिलं, हे केलं. तो थोडासा नव्हता रेडी, तो बी फॉर्मला जायचा होता. पण त्याचा अनुभव आता सांगतोय, त्याच्या 3 वर्ष झालेले आहेत. लुपिन कंपनीने त्याला परमनंट पण केलेलं आहे. तो अनुभव काय सांगायचा, मी फर्स्ट इयरला सेकंड खूप काम त्यांनी केलं त्याच्यामध्ये आणि अनुभव पण चांगला मिळाला. पण तेव्हा तो काय सांगायचा, जेव्हा मी फर्स्ट इयर सेकंड इयरला होतो तेव्हा बीफॉर्म वाले आमच्या खाली काय करायचे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायचे. कारण बीफॉर्म वाले केल्याने डिग्री डेफिनेटली होती, पण याच्याकडे डिग्री नसताना काय होते सांगा, नॉलेज होतं. आणि त्यामुळे 3 वर्ष झाल्यानंतर त्याला जे नॉलेज मिळालं ते बीफॉर्म वरून 4 वर्ष केलेलं नक्कीच नसणार आहे. आणि त्यामुळे त्याला नॉलेजवर ते काय घेतात, नंतर त्यांना तुमचं परफॉर्मन्स बघून कंपनी काय करते, म्हणजे परमनंट पण करते. 3 वर्षानंतर त्याला यंदा त्यांनी काय केलं, त्याला परमनंट पण केलं. दुसरी गोष्ट काय होती बघा, त्याचा संपूर्ण खर्च हा लुपिनने केलेला, राहण्याची सोय, जेवणाची सोय. असे काही विद्यार्थी ते घेतात, पण काही विद्यार्थी काय करतात, सोडून येतात काम पट्ट म्हणून. पण काम एक त्रास घ्यायलाच पाहिजे, तर तुम्हाला काय म्हणणार, भविष्य तुमचं चांगलं होतं. आता काम पट्ट म्हणजे शिकायला मिळतं, डेफिनेटली शिकायला मिळतं. तो पण विचार तुम्ही करायला हरकत नाही. ज्यांना ज्यांना फक्त मेकॅट्रॉनिक्सच असं म्हणत नाहीये, तर प्रत्येक फील्डमध्ये अशा प्रकारे तुम्हाला काय करता येईल, जाणून घ्यावं लागेल आणि योग्य ती फील्ड तुम्हाला निवडावं लागेल. ओके. आणि कुणाला काय विचारायचं आहे? हॅलो हॅलो आणि कोणाला काय विचारायचं आहे का? मी मेकॅट्रॉनिक्स बद्दल थोडं बोला, परत बोला. हॅलो हॅलो हॅलो
महाडिक सर तुमच्या कॉलेजमध्ये चालू होण्याची शक्यता आहे मेकॅट्रॉनिक्स आहेत महाडिक नाही सर? नाही नाही सर, आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे ना सर, आणि त्याची 100% ऍडमिशन आहे सर. ओके ओके, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. शक्यतो होईल असं वाटत नाही. पण आपण अशा दृष्टीने विचार करू शकतो की मॅकेट्रॉनिक्स म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडस त्या ओरिएंटेशनने, किंवा जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनाही त्या मॅकेट्रॉनिक्सच्या ओरिएंटेशनने आपण कसं नेऊ शकतो, या प्रकारे सर आपण काहीतरी विचार करूया. ओके ओके, माझ्यासोबत गोलतकर सर म्हणून आहेत ते, आणि मी तुमच्याशी या विषयावर बोलतो. नक्की आपण नक्की करूया. मे महिन्यामध्ये शक्य असेल तर मे महिन्यामध्ये पण सांगा तुम्ही. शक्य असेल तर आपण बघूया मे महिन्यामध्ये शक्य झालं तर. नाहीतर मग तुमचं जेव्हा अकॅडमिक इयर नवीन चालू होतं ना, तेव्हा आपण काय करूया, नुसतं थर्ड इयरला टार्गेट करण्यापेक्षा फर्स्ट सेकंड थर्ड इयरला तिघांना हे करूया. चालेल सर, काही प्रॉब्लेम नाही. आता कसं ऑफलाईन कॉलेज चालू झालं त्यामुळे सर आता घ्यायला काही हरकत नाही. ओके ओके, चालेल. आणि कोणाला काय चालेल. विचारायचं? हा बोला सर, बोला. तुमचं काय मत आहे, डिप्लोमा करून डिग्री व्यवस्थित बरं आहे की नाही चॉईस, का 11वी-12वी करून डिग्री करावी? नाही, दोन्ही साइड तसं काही प्रॉब्लेम नाही सर, पण डिप्लोमा करून केलं तर अजून त्याला नॉलेज चांगलं मिळतं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं त्याने. मी माझं मत सांगतो. प्री रिक्विजिट्स असतात ना, ओके, त्यामुळे कंपनी ओरिएंटेड बोलायचं कंपनीमध्ये जेव्हा तो विद्यार्थी जातो ना सर, तेव्हा त्याच्याकडे बेसिक्स पासून नॉलेज असतं आणि ओके. त्याचा नक्की त्याला फायदा होतो सर. म्हणजे आणि 12वी करून डिग्री केली काय आणि डिप्लोमा करून डिग्री केली तरी दोघांसाठी पिरियड जो आहे तो सेमच लागतो. 10वी बरोबर. नंतर म्हणजे डिप्लोमा करून डिग्री केली तरी 5 वर्ष लागतात आणि 12वी करून जरी केली तरी तेवढीच वर्ष, म्हणजे 12वी आणि 4 ना 6 वर्ष लागतात सर. दोन्ही ठिकाणी 6 वर्ष लागतात. 3 6 वर्ष वर्ष डिप्लोमा, 3 वर्ष डिग्री. बरोबर. आणि 12वी नंतर जरी डिग्री केली तरी 12वीची 2 वर्ष आणि डिग्रीची 4 वर्ष, म्हणजे 6 वर्ष, अशी 7 वर्ष लागतात. मग सर जर टेक्निकल फील्डमध्ये जायचं असेल तर मग 10वी करून डिप्लोमा करून डिग्री केली तर 6 वर्ष तो त्या टेक्निकल फील्डमध्ये राहतो ना, त्यामुळे ओके, ऑब्विसली त्याच्याकडे नॉलेज चांगलं राहतं. तोच मला मुद्दा सांगायचा होता. कारण मी बघतो की 11वी-12वी मध्ये जे काय आपण घेतोय नॉलेज, ते 2 वर्ष जर मी डिप्लोमाचे नॉलेज घेतलं तर टेक्निकल मला काय होतं, फायदा होतो. आणि 11वी-12वीचा मला सांगा पुढे फ्युचर, जर आपल्याला टेक्निकल फील्डमध्येच जायचं असेल तर 11वी-12वीचा तर आपल्याला कुठे फायदा होतो. आणि 11वी-12वी मध्ये जो काय मी बघितला तर सिलेबस 11वी-12वी मध्ये असतो तो आपला फर्स्ट इयर मध्ये असतो बहुतेक डिप्लोमाला, बऱ्यापैकी असतो. हो सर, असतं. बरोबर आहे, तोच सिलेबस असतो सर मॅक्झिमम. सांगतो. म्हणजे 11वी-12वी करण्यापेक्षा ते 11वी-12वीचं पण शिकायचं आपण, आणि काय करायचं, टेक्निकल नॉलेज पण थोडं मिळतं ना आपल्याला. त्या 2 वर्षामध्ये आपल्याला बऱ्यापैकी, थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी नॉलेज त्याच्यामध्ये मिळून जातं. त्यामुळे हा पर्याय करायला हरकत नाही. हो सर, हो. सर बोलू सर? हा बोला. तर बीटेक मेकॅनिकल मध्ये करणारे विद्यार्थी आहेत समजा, मग त्यांना पुढे MS किंवा ME किंवा फॉर एक्झाम्पल एमटेक म्हणजे मास्टर डिग्रीसाठी पुढे त्याला मेकॅट्रॉनिक्सला काही आहे का? मिळतो. मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स ते करतात कन्सिडर. अच्छा, ओके, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे करतात ते. बरोबर. अच्छा. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? थँक्यू सर. ह्या वेबिनारचा उद्देश हाच आहे की मेकॅट्रॉनिक्स हे शब्द कानावर पडल्यावर पालकांनी किंवा मुलांनी काय करावं याच्याबद्दल जाणून घ्यावं, आणि शक्य झालं आवड असेल तर नक्की हे फील्ड निवडावं. ह्यासाठी हा वेबिनार करतोय. कारण बहुतेक जण मी बघतोय की ह्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. त्यामुळे तुमचे काही डाऊट्स असतील डिप्लोमा डिग्री रिलेटेड तर हे करा. दुसरी गोष्ट एक सगळ्यांना विनंती आहे की आमच्या ग्रुपमध्येच असताल तुम्ही युरेका एज्युकेशन मध्ये, तर मार्क्सच्या पाठीमागे जनरली धावू नका. मार्क्स मिळवा पण नॉलेज बेस्ड मार्क्स मिळवा. नॉलेज मिळालं आणि मार्क्स मिळाले तर योग्य आहे ते. कारण तुम्ही जर बघितलं असेल 10वी मध्ये जे 100% मार्क्स मिळतात त्यांचं पण नॉलेज तुम्ही जर चेक केलं तर नॉलेज नाही आहे त्यांना. नुसती डोकमपट्टीला फोटो यायला पाहिजे म्हणून नॉलेज घेऊ नका, म्हणजे मार्क्स घेऊ नका. तर नॉलेज घ्या आणि त्याच्यामुळे आपल्याला हे मिळते. मुलांना समजून घेऊ दे. एखादा सब्जेक्ट मुलांना आवडत नसेल तर नाही जबरदस्ती करायची. काही मुलं मी अशी बघतोय, हिस्ट्री जिओग्राफी बाहेर करायचे सब्जेक्ट नाही आवडत, पण त्यांना मॅथ्स सारखे सब्जेक्ट आवडून जातात. सायन्स सारखे जिथे विचार करण्यासारखं काहीतरी असतं तिथे ते आवडून जातात. मग तुम्ही असं भर नाही द्यायचा की बाबा हिस्ट्रीमध्ये पण तुला चांगले मार्क पाहिजे, जिओग्राफी असेल आवडतं ठीक आहे ना, त्याला करू देते. हा एक तुम्ही नक्की हे करा. आणि एक विनंती प्रत्येकाला परत एकदा करतोय की माझ्या बाजूच्याने, माझ्या फ्रेंडने, माझ्या नातेवाईकाने
एखाद्या फील्डमध्ये घातले मुलाला, त्यामुळे तुम्ही तिथे घालू नका. तर मुलाची आवड लक्षात घ्या. त्याला खरोखर बाबा त्याच्यामध्ये आवड आहे की लक्षात घेऊन तुम्ही विचार करा. त्याच्यासाठी आम्ही अशी वेगवेगळी काय करत असतो, ट्रिप करत असतो. तुमच्या मुलांना जर सायन्स रिलेटेड जर आवड असेल तर आपली आयसर पुणेला बहुतेक ट्रिप निघते. आयसर तिरुवनंतपुरमला आपण जातोय, तर तिथे पण मुलांना नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा. त्यांना जाणून घेऊ दे की बाबा हे आयसर म्हणजे काय. कारण आयसर सुद्धा एक चांगला हे आहे आणि आता बऱ्यापैकी मुलं तिथे जायला लागली. 11वी 12वी करून आपल्याला KVPY वगैरे परीक्षा देऊन जावी लागते. ती पण टफ आहे, पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर मुलांना जाऊ दे त्यांना. पण त्याच्या अगोदर जाणून घेऊ दे हे फील्ड म्हणजे काय आहे. कारण नुसतं इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त अशी कित्येक फील्ड आहे आणि त्यामुळे त्याचा पण विचार करायला तुम्हाला हरकत नाही. आणि कुणाला काय विचारायचं आहे का बघा? हॅलो हॅलो हा हॅलो सर. हा बोला हॅलो ना. पांगम सर. हा बोला. हा नमस्कार, मी दाभोळकर बोलतेय. म्हणजे युगंधरने तुमच्याकडे यापूर्वी पण कोडिंगचा क्लास केलाय आणि आता मी मोठ्या मुलासाठी थोडंसं विचारायचं आहे. म्हणजे कसं आता तुम्ही सांगितलं ते खूप जास्त पटलं. म्हणजे डिप्लोमा करून डिग्री करणं हे कितपत योग्य आहे. पण आता त्याने कसं आता डिग्रीला ऍक्च्युली घेतलेलंच आहे इंजिनिअरिंगला. ओके. हॅलो हा बोला बोला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला SSPM ला आहे सेकंड इयरला. तर आता त्याला दुसऱ्या वर्षात असताना पासून कुठच्या प्रकारच्या एक्झाम तो देऊ शकतो किंवा त्याच्यासाठी असं काय थोडं सांगता येईल का? कुठली ब्रँच आहे त्याची? कुठली ब्रँच आहे? कशामध्ये घेतलं? कॉम्प्युटर आहे इंजिनिअरिंग. ओके. तर जनरली बघा बऱ्यापैकी पायथॉनला बऱ्यापैकी स्कोप आलेला आहे. लक्षात डेटा सायन्स AI याच्याशी रिलेटेड खूप स्कोप आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की कॉलेजमध्ये नुसतं आपण परीक्षेसाठी अभ्यास करण्यापेक्षा की त्याने प्रॅक्टिकली हे करावं असं मला तरी वाटतं. प्रॅक्टिकली त्याने कॉलेजवर नुसतं डिपेंड नाही राहायचं. जर तुम्हाला हे करायचं असेल ना तर अशा बऱ्यापैकी पण तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा खूप कोर्स अवेलेबल आहे. ओके. हा ते पण त्याला करायला हरकत नाही. आणि याच्यासाठी आता तो आहे दुसऱ्या वर्षाला. आता दुसऱ्यापासून तिसऱ्या वर्षात काय देता येईल त्याला? म्हणजे त्याला काय सांगा की त्याला मला फोन करायला सांगा. ओके सर, मी कॉल करतो. मी तुमच्याशी बोलतो. ओके ओके. थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचं आहे बघा? मॅडम पायथॉनचा त्याला किती फायदा झाला? पायथॉन केलेला म्हणता किती फायदा आला? सर एक मिनिट तो बोलतोय. कसा फायदा झाला काय रे? नाही सर, त्याच्यानंतर काय ते जरा गॅप झाला आणि पुढे नेक्स्ट काय केलं नाही ना, त्याच्यामुळे ते थोडंसं तेवढ्या पुरतच मर्यादित राहिलं. ओके. आता मी तुम्हाला अनुभव सांगतो. एक माझ्याकडे माझ्या फ्रेंडचा जे आहे म्हणजे माझ्या मुलाचा जे आहे फ्रेंड आहे तो, आणि तो काय करतो सांगा, एक प्रोजेक्ट तुम्हाला सांगितलं बघा, ऑक्सी SMS नावाचा प्रोजेक्ट बनवतोय. आता तो मुलगा मला काय सांगत होता की त्याचे काही नातेवाईक हे IT फील्डमध्ये आहेत आणि हा तर पायथॉन मध्ये बॉस झालेला आहे. पायथॉन म्हणजे डेटा सायन्स पर्यंत तो गेलेला आहे. त्यामुळे त्याचे जे IT फील्डमध्ये जे कामाला आहेत ते म्हणतात आम्हाला तू शिकव पायथॉन, तू आम्हाला शिकव, तू आमच्यापेक्षा बॉस आहे. ते ऑलरेडी डिग्री करून काय गेलेले आहेत, टेक्निकल फील्डमध्ये आहेत, IT फील्डमध्ये आहेत. ते म्हणतात आमच्यापेक्षा. हा यंदा 7वीत आहे, म्हणजे आता यंदा 8वीत जाणार आहे. पण त्याने एवढं त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवलेलं आहे की बऱ्यापैकी तो काय करत असतो त्याच्यामध्येच असतो आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं मी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की त्याला कुठली डिग्री नाही लागणार आहे. जर समजा एखाद्या ठिकाणी पायथॉन बेसवर जर जॉब द्यायचा झाला ना तर डिग्री जर नाही विचारली, तू काय केलं बाबा, डिग्री केली का, तर नाही तर मी तुला घेणार नाही, हा ऑप्शन काढून टाकला ना तर मी तुम्हाला सांगतो 100% त्यांना जॉब पण मिळू शकतो. एवढे ते ट्रेंड झालेले आहे. नक्की. आता काय होते सांगा, कागद म्हणजे सर्टिफिकेटला खूप महत्व होतं. आता सर्टिफिकेट ठीक आहे पाहिजे, ठीक आहे, पण त्याच्याबरोबर तुमचं नॉलेज असेल ना तर डेफिनेटली तुम्हाला हे मिळत आहे. बऱ्यापैकी काय मिळतं, कुठेतरी चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकते. कारण एखाद्यामुळे माझा जर फायदा होत असेल तर सर्टिफिकेटला मी किती व्हॅल्यू द्यावी हे ज्याने प्रश्न आहे. गव्हर्नमेंटमध्ये ठीक आहे, सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. पण आता प्रायव्हेटमध्ये खूप प्रकारचे हे झालंय. आणि प्रायव्हेटमध्ये एक मजा कशी असते बघा, तुमच्याकडे नॉलेज आहे आणि सगळ्या तुम्ही तुमच्या सिनियर असलेल्याचे तुम्ही सिनियर होऊ शकता. ही एक खरी मजा आहे त्याच्यामध्ये, तुमच्याकडे जर स्किल असेल तर. हो. आणि एक म्हणजे हॅलो मॅडम, जे आता शिकतात त्यांच्यामध्ये व्हॅकेशन जॉब असतात, म्हणजे त्याच्यामध्ये पेमेंट कमी असतं पण मुलांना एक्सपिरियन्स मिळते.
म्हणजे आता समजा त्याचे आता आपल्या इथं नाही पण सॅटर्डे संडे मेट्रो सिटीमध्ये तुम्ही काम करू शकता. माझे बरेच स्टुडंट करतात किंवा सुट्टी असते त्यावेळी सुट्टी घरी किंवा असे एन्जॉय करण्याऐवजी ही मुलं त्या ठिकाणी काम करतात. मग त्यांना 2-3 महिने 15 दिवसाचं 20 दिवसाचं सर्टिफिकेट घेतात कारण तो एक्सपिरियन्स त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. अशा वेळी मुलाने मला ते काम कसं आहे किंवा पगार किती मिळणार ह्याच्यापेक्षा मला नॉलेज मिळते एक्सपिरियन्स मिळते म्हणून जर केलं हे व्हॅकेशनचे तर त्यांना खूप फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट काय करा, ओके, आणि दुसरी गोष्ट काय करा बघा, कुठली स्पर्धा असेल ना तर मुलांना बिंदास उतरा, त्याच्यामध्ये बक्षीस मिळायला पाहिजे ह्याच्यामध्ये नाहीये. तर ते प्रोजेक्ट किंवा कोडिंग, आता कोडिंग रिलेटेड खूप हे असतात बघा, कॉम्पिटिशन खूप आलेले आहेत. तर गोव्यामध्ये तर आता 5वी 6वीच्या मुलाने 5 ते 6 कॉम्पिटिशन दिले या वर्षामध्ये. अशा प्रकारच्या कोडिंग म्हणा किंवा कुठलीही कॉम्पिटिशन असेल ना तर मुलांना उतरा. त्याचा एक फायदा काय होतो की त्या दृष्टीने तो अभ्यास करतोय आणि त्याची कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होतात. मला बक्षीस मिळायला पाहिजे नाही, गरज नाहीये. तर आम्ही सुद्धा कितीतरी कॉम्पिटिशन गेल्या वर्षी हे केलेली आहे आणि बेब्राज चॅलेंज, लॉजिकल थिंकिंग वगैरे अशी खूप काय काय आम्ही केलेली आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट होते. इव्हन कोडेवर नावाचा इंटरनॅशनल लेवलचं मुलांना आम्ही दिलाय. बऱ्यापैकी मुलं त्याच्यामध्ये काय होत आहेत, हे एखादा प्रोजेक्ट बनवताना बऱ्यापैकी स्वतः शिकताय, ते सुद्धा एक फायदा होतो. त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये उतरा मुलांना अशा प्रकारच्या, म्हणजे अशी नाहीतर अशा खूप परीक्षा आलेल्या आहेत त्यांना तुम्ही जाऊ नका. कारण एखादं काय असतं, ऑलिम्पियाड नाव घेतात आणि काय घेतात, त्यांना मला वाटतं तुम्ही जाऊ नका. हे स्टँडर्ड आहे, म्हणजे स्कॉलरशिप म्हणा, NTSC म्हणा किंवा प्रज्ञा प्रावीण्य अशा प्रकारचे किंवा बालवैज्ञानिक अशा प्रकारच्या ज्या स्टँडर्ड मुलांना परीक्षा आहेत ना त्या देण्याचा प्रयत्न करा. नाहीतर माझा लोकल पेपरमध्ये फोटो येतो म्हणून परीक्षेला बसूया, पहिला येणार दुसरा येणार, त्याला तुम्ही डिमांड देऊ नका. कारण मुलांचा वेळ त्याच्यामध्ये वाया घालू नका तुम्ही. मी तर म्हणतो वाया घालवणं म्हणतो, पण स्टँडर्ड परीक्षा आहे ना त्यांना नक्की तुम्ही बसवा. इव्हन कोडिंग रिलेटेड, रोबोटिक्स रिलेटेड खूप परीक्षा आहेत बघा. ओके, आणि कुणाला काय विचारायचं आहे? हॅलो, कुणाला हॅलो काय? सर. हा बोला बोला ना. सर हा बोल. सर कोणत्या कॉलेजेस मध्ये उपलब्ध आहे? मेकॅट्रॉनिक. तू कुठलं गाव कुठलं म्हटलं तुझं? माझं नाशिक. नाशिक कॉलेजमध्ये कोणीतरी सांगितलं की अवेलेबल आहे म्हणून. गव्हर्नमेंट कुठे सर? आहे. थोडी इन्फॉर्मेशन द्या ना. मी पंचवटी एरियात राहतो असं. मला ते शोधावं लागेल. गेला का रे नाशिकमध्ये कोण कॉलेजला आहे? तो गेला का आहे मुलगा? मला ती शोधावं लागेल. ओके, नेटवर शोधावं लागेल. एक काम कर ना, मला काय कर माहितीये, तुझं नाव पाठव, मला इंटरेस्टेड आहे म्हणून सांग, मी तुला शोधून मी तुला नाशिकला कुठे आहे ते. ओके ठीक आहे सर. माझं नाव अक्षय खैरे. ओके, मला याच्यावर पाठव की रे, माझ्या ग्रुपवर, माझ्या मोबाईलवर पाठव. ओके ठीक आहे. आणि तू यंदा 10वीला होता का? हो सर. हो, 10वीला असेल तर तुला काय करावं लागेल, गव्हर्नमेंटचे आता फॉर्म्स निघतील पॉलिटेक्निक साठी, तो तुम्हाला पहिले भरावा लागेल आणि नंतर काय करावं लागेल, ऑप्शन फॉर्म भरावे लागेल तुला कुठे ऍडमिशन पाहिजे आणि त्याच्यानंतर ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? चालेल, मग काय विचारायचं नसेल तर आपण थांबायला हरकत नाही. विचारायचं असेल तर अजून मी कंटिन्यू करू शकतो 5-10 मिनिटं. विचारायचं नसेल तर आपण थांबूया. ओके, चला परत एकदा सर्व पालकांना, बहुतेक पालकच असतील, त्यांना रिक्वेस्ट करतो तुमच्या आवडणाऱ्या, मुलांना आवडणाऱ्या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. पॅकेजचा विचार करू नका. तुम्हाला जे अपेक्षित पॅकेज आहे ते नक्की मिळेल. मुलांना जर आवडणाऱ्या फील्डमध्ये तुम्ही संधी दिली तर नक्की ते मिळेल ही अशी म्हणून मी तुमचं आभार मानतो. कारण तुम्ही 1 तास माझ्याशी आहात, त्याबद्दल आभार मानतो युरेका एज्युकेशन तर्फे. आणि हे वेबिनार मी संपवतो. थँक्यू.